आजपासून किल्ले शिवनेरीला पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात होते। महाविकास आघाडीतर्फे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण शेतकरी आक्रोश मोर्चा आपण काढतो। कारण सातत्याने आपण बघतो शेतकऱ्यांची जी परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे। संसदेमध्ये सुद्धा माझं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं। आमची मागणी काय होती तर कांदा निर्यात बंदीविषयी चर्चा करा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा। जर सरकारला ही चर्चा मागणं गदारोळ वाटत असेल आणि निलंबन होत असेल तर हा शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी करण्यासाठी हा आपण मोर्चा करतो। आणि किल्ले शिवनेरीपासून याची सुरुवात होऊन त्यानंतर जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण इथं भव्य मशाल मोर्चा आहे आणि त्यानंतर केंदूर इथं मुक्काम आहे। केंदूरपासून दुसऱ्या दिवशी सकाळची सुरुवात होईल। असं करत हा शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ करत हा पुन्हा पुण्यात येऊन 30 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे, सेंट्रल बिल्डिंगच्या समोर 30 तारखेला। भूमिका काय आहे या मोर्चाची? एकूण 6 प्रमुख मागण्या आहेत या मोर्चाच्या। यामध्ये कांद्यावरची निर्यात बंदी ही तात्काळ उठवावी, कारण गेले 2-3 आठवड्यांपूर्वीचं आपण चित्र पाहिलं। जेव्हा कांदा निर्यात बंदी लादली गेली तेव्हा कांद्याचे भाव हे प्रचंड प्रमाणात कोसळले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। महाराष्ट्र सरकारच्या काही प्रतिनिधींनी केवळ केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांबरोबर फोटो काढून ही बंदी उठवली जाईल असं तात्पुरतं आश्वासन दिलं, त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये। त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कांदा निर्याती संदर्भात एक ठोस धोरण हे आखण्यात यावं। दुसरी प्रमुख मागणी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची। यामध्ये दुधाचे दर सातत्यानं 10 ते 12 रुपयांनी पडलेले आपण पाहतो। महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या पद्धतीनं 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं, पण हे देताना सुद्धा सरकारनं हात आखडता घेतलेला आहे। यामध्ये केवळ शासकीय दूध संस्थांना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 5 रुपये हे प्रति लिटर अनुदान सांगितलेलं आहे, पण जर फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 26 लाख लिटर हे दूध रोजचं संकलन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांना केवळ 5 लाख लिटर दूध जातं। मग उरलेलं 21 लाख लिटर जे दूध आहे दिवसाचं, या संदर्भामध्ये सुद्धा हे अनुदान देण्यात यावं। हे दुर्दैव आहे की 80 पैशाला 1 रुपयाला बनणारं सॉफ्टड्रिंकची बाटली ही 20-25 रुपयाला विकली जाते, पण तेच सर्वसामान्य शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागतात, म्हणजे अगदी धार काढणाऱ्या माणसापासून, गुरांच्या चाऱ्यापासून, जनावरं सांभाळण्यापासून त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही। हे दुर्दैव आहे आणि याकडे सरकार डोळेझाक करतंय, हे आणखी दुर्दैवी आहे। तिसरी महत्त्वाची मागणी आहे ती बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा। जर जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिथं आजूबाजूच्या गावांमध्ये 3 फेज लाईट दिली जाते तर आमच्याकडे पण माणसंच राहतात ना। म्हणजे गेल्या 6-8 महिन्यातली आकडेवारी बघितली तर 8 मृत्यू झालेले आहेत, 22 हल्ले झालेले आहेत आणि गेल्या 2 वर्षात तब्बल 18,000 जनावरं दगावलेली आहेत। आणि दिवसा 3 फेज लाईट नसल्यामुळे फक्त रात्रीची 3 फेज लाईट असताना लोक पाणी द्यायला जायला सुद्धा घाबरतात, अशी दहशत आहे। मग या माणसांचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून दिवसा अखंडित 3 फेज लाईटचा पुरवठा करण्यात यावा। आणि ही मागणी जवळपास गेले वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाला ही मागणी सातत्यानं होते। वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार 400 ते 500 बिबटे जुन्नर फॉरेस्ट एरियाच्या भागात आहेत असा एक अंदाज आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणावर उपद्रव असताना सुद्धा दिवसा 3 फेज लाईट दिली जाते, त्यामुळे 3 फेज लाईट दिली जावी ही महत्त्वाची मागणी आहे। पीक विमा कंपन्यांचं जर आपण बघितलं तर पीक विम्यामध्ये केवळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतंय। शेतकऱ्यांना विमाची भरपाई मिळत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय, त्यामुळे यासाठी सुलभ धोरण हे देण्यात यावं। आता सतत अवकाळी असेल, मध्ये गारपीट असेल, दुष्काळ असेल, यांनी सतत जे नुकसान होतंय यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। जर मोजक्या उद्योगपतींचं 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजारांचं कर्ज हे का माफ होत नाही, हा सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे। आणि शेवटची महत्त्वाची मागणी ती आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक जाचक येतात, अनेक नॅशनलाइज बँका या शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज द्यायला काकू करतात। यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सुलभ धोरण आखण्यात यावं आणि त्यांना ते शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं। या 6 प्रमुख मागण्या आहेत। आपण मोर्चाची घोषणा केली त्यानंतर एकेकाळचे आपले अगदी जवळचे अजित पवार यांनी तुमच्यावरती चांगला संताप या ठिकाणी काढलेला आहे। काय वाटते नेमकं त्यांनी एवढं संतापणं आणि त्याच्या मागे नेमकं कुणाचा हात असेल? त्यांचेच हे बोल आहेत की त्यांच्याकडनं कुणी बोलून घेत आहे?
मला वाटतं की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही, परंतु जर मोर्चाविषयी कोणालाही संताप असेल तर माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे वैयक्तिक कुणाचंही काम नाही आहे, हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न, यातला कुठला प्रश्न अमान्य आहे हे मोर्चाविषयी ज्यांना संताप असेल त्यांनी खरं तर हे सांगावं. आणि त्यामुळे मला वाटतं की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी ज्या काय भावना व्यक्त केल्या या मी कायम मार्गदर्शन म्हणूनच घेतो, पण आमची महाराष्ट्र सरकारला ही कळकळीची विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. जर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा पालकमंत्रीपदाचा तिढा असेल, या प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी इतक्या घाईघाईनं केंद्र सरकारकडे जाता येतं, तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेच सरकार महाराष्ट्रातलं केंद्र सरकारकडे ठामपणे ठोस भूमिका का मांडत नाही, हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला प्रश्न. म्हटलं होतं की मी जे बोललो तो फायनल निर्णय. मी तेच म्हणालो की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी मी वक्तव्य करणं उचित नाही. मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आवाज आहे हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं हा आवाज पोहोचणं आणि माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कोण काय बोललं यापेक्षा. दुसऱ्या बाजूला तुम्ही अजित पवारांचं वक्तव्य देखील बघितलं असेल आणि हा सगळा लोकसभा जो तुमचा मतदारसंघ आहे त्याच्यात आमदारांची संख्या देखील जी आहे ती देखील अजित पवार गटाकडे जाताना दिसते. ही यात्रा या अनुषंगाने किती आव्हानात्मक राहील तुमच्यासाठी? हे बघा, महत्त्वाचा मुद्दा हा शेतकरी आक्रोश मोर्चाचा आहे आणि या शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो विषय आहे, जे सगळे मुद्दे आहेत हे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. आणि जर आपण आमदारांचा उल्लेख करत असाल तर मला 100% खात्री आहे की यातील सर्व आमदार 100% या प्रत्येक मुद्द्याशी सहमत असणार आहेत, कारण हे रोजचे प्रश्न या सगळ्या आमदारांना सुद्धा भेडसावत आहेत. त्यामुळे यामध्ये हा गट की तो गट किंवा हे काय म्हणाले ते काय म्हणाले यापेक्षा महत्त्वाचं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून खाणाऱ्यांना सुद्धा ही कळकळीची विनंती करतो, कारण अनेकदा हा एक भ्रम पसरवला जातो की शेतकऱ्यांना जर या पद्धतीचा भाव मिळाला तर महागाई फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. काय मागणी आमची हो? साधा कांदा निर्यात बंदी ही उठवा एवढीच आमची मागणी आहे. यामध्ये कांदा प्रत्येक घराला 4 जणांचं कुटुंब असेल, 6 जणांचं कुटुंब असेल, या कुटुंबाला कांदा लागतो किती महिन्याला? मग जर 40 रुपयाने आमच्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला गेला, तोच आत्ता 15 रुपयावर त्याचे दर पडलेले आहेत. फक्त 250 रुपयांचा एका किलो मागे फरक पडतोय, म्हणजे 10 किलो मागे एका 250 रुपयांचा फरक पडतोय. जर महिन्याच्या तुमच्या बजेटमध्ये हे 250 रुपये या अन्नदात्यासाठी जात असतील तर जेव्हा मॉलमध्ये जाऊन पिझ्झा खाता तेव्हा तुम्ही आरडाओरडा करणार नाही, जेव्हा तुम्ही सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या खरेदी करता तेव्हा तुम्ही आरडाओरडा करणार नाही, मिनरल वॉटरची बॉटल तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याच्या वाढणाऱ्या किमतीविषयी काही बोलणार नाही. आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला 4 पैसे मिळायला लागले तर ही महागाई हा फार मोठा फटका बसत नाही. आणि जर तशी गोष्ट निर्माण होत असेल तर जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज जर आपण माफ करता तर त्या पद्धतीनं खाणाऱ्यांना सुद्धा रास्त दरामध्ये हे खाद्यपदार्थ मिळावेत या दृष्टीने सरकारनं त्यावर सबसिडी द्यावी. खाणाऱ्यांनाही रास्त दरात मिळावं, पण पिकवणाऱ्याच्या घामाला मोल मिळावं, कारण पिकवणाऱ्यानं जर पिकवणं सोडून दिलं तर खाणार काय, हा फार मोठा प्रश्न आहे. खरं तर या महाराष्ट्र सरकारमध्ये तुमच्यासोबत असणारा राष्ट्रवादीचा गट पण आता सामील झालेला आहे, त्याच्यामुळं जे तुम्ही आता प्रश्न मांडताय ते प्रश्न सोडवण्यात ते सुद्धा अपयशी आहेत. महाराष्ट्र सरकारकडंच आमची ही मागणी आहे. त्यामुळे सरकारमध्ये जे कोणी सहभागी आहेत या सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे मला तर कुठेही वाचनात आलं नाही की माझं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन ज्या मुद्द्यासाठी झालं, कांद्याच्या निर्यात बंदीसाठी झालं, यावर सत्ताधारी पक्षातल्या कुणीही यामध्ये की हे चुकीचं निलंबन आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू दिले पाहिजेत, या गोष्टीसाठी मला सरकारमध्ये कोणी समर्थन दिल्याचं माझ्या तरी ऐकिवात आलं नाही. जर दिलं असेल तर मी मनापासून त्यांचा आभार मानतो, कारण हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्याचा आहे. दादा, सी वोटरचा सर्वे आलाय आणि त्याच्यात महाविकास आघाडीला जास्त जागा दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तुमची शेतकरी आक्रोश मोर्चा असेल किंवा रोहित पवार यांनी काढलेली संघर्ष यात्रा असेल, हेच त्याचं चित्र, याचा इफेक्ट जो आहे तो विधानसभा निवडणुकीत दिसेल असं वाटतंय का? हे बघा, सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न हे अनेक प्रश्न सोडवले जात नाही आहेत. आणि जर आपण विधानसभेचा विचार केला तर एकूण महाराष्ट्र हा ठामपणे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांच्या मागे सर्वसामान्य मतदार हा ठामपणे उभा आहे. हे चित्र आपल्याला महाराष्ट्रात जागोजागी बघायला मिळतंय. एक साधं द्योतक आहे की केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीनं, प्रचाराच्या दृष्टीनं
त्याला काय विकास रथ जो म्हणतोय तो गावोगावी पाठवला जातोय. आणि काल तर आपल्याच माध्यमातून माझ्या वाचनात आलं की दंडुके घेऊन हा विकास रथ पळवण्यात आला. याचाच अर्थ या ज्या सगळ्या घोषणा आहे, या ज्या सगळ्या ही जी सगळी जाहिरातबाजी आहे, या जाहिरातबाजीचा जर आपण विचार केला तर लोकांना याचा राग आलेला आहे. आणि एकूण या जाहिरातबाजीवर केलेला खर्च तुम्ही बघा. या जाहिरातबाजीवर जर हजारो कोटी खर्च होतात तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देण्यासाठी, त्याच्या दुधाला भाव देण्यासाठी हा एवढा मोठा खर्च नाही हो. पण तो दिला जात नाही. म्हणजे एक साधं उदाहरण जर आपण द्यायचं झालं तर कांद्याचं असेल, सोयाबीनचं असेल, कापसाच्या बाबतीत असेल, ह्या सगळ्याच शेतमालाला तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देताय आणि दुसरीकडे मात्र जाहिरातबाजीवर, प्रचारतंत्रावर हजारो कोटी रुपये खर्च करताय. हे जनतेला पसंत नाही आणि म्हणून जनता गावागावातून हा विकास रथ हुसकावून लावतोय. मला वाटतं हा विकास रथ हुसकावून लावणं हे केवळ प्रतिकात्मक आहे. या पद्धतीनं केंद्र सरकारला सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शेतकरी नाकारतोय ही गोष्ट समोर येते. आढळराव पाटलांनी असं म्हटलं की अमोल कोल्हे आणि माझ्यात जर लढत झाली तर मला ते सोपं जाईल असं तो म्हटलं होतं. नाही, लढत तुमच्यातच होईल. आढळराव आणि कोल्हेमध्ये लढत होईल, अशी शिरूरमध्ये लढत पाहायला मिळेल. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या पलीकडे दुसरं काय बोलू, कारण अजून जागा कुणाला जाणार, तिकीट कुणाला मिळणार, या सगळ्या गोष्टी हे त्याला ते मराठीत एक म्हणे ना, उतावळा नवरा गुडघ्याला भाशी, तसा काय प्रकार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. मला महत्त्वाचं मी पुन्हा सांगतो की या निवडणुका आणि पदं या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची. जर हे प्रश्न सुटले नाही तर येणाऱ्या पदांना काय चाटायचंय तुम्हाला, काय निवडणुकांना हे बघायचंय? जर हे प्रश्न जर सुटले नाहीत तर नुसती शोभेची पदं मिरवण्यात अर्थ काय? यात्रेवरती सुद्धा टीका केली आहे. जनता 5 वर्ष आक्रोश करत होती, मात्र खासदार फिरकले नाहीत आणि तेच खासदार आता जन आक्रोश यात्रा काढतायत, अशी टीका आढळरावांनी केली. हे बघा, आपण ज्यांचा उल्लेख करतात ते एक वयस्कर नेते आहेत, त्यामुळे आजच्या कदाचित डिजिटल युगाशी त्यांचा संबंध कमी असेल. माझी त्यांच्या सोशल मीडिया टीम जर कोणी त्यांची बघत असेल तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की माझी फेसबुक वॉल, इंस्टाग्राम वॉल हे ते पाहू शकतात आणि त्यांनी याचं उत्तर द्यावं की केंद्र सरकारनं व्हॅक्सिनेशनचं धोरण आणण्याच्या आधी 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा एकमेव मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. फॅबीफ्लूची जी गोळी आहे, देश पातळीवर फॅबीफ्लूची गोळी जी आहे त्याची 27% किंमत कमी करणारा जो खासदार आहे तो त्यांच्याच मतदारसंघाचा आहे. हे त्यांना कदाचित ठाऊक नसावं. त्याचबरोबरीनं कालच माननीय गडकरी साहेबांनी जे तब्बल 20,000 कोटींच्या आसपासचे जे प्रकल्प आहेत, या प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रश्न 15 वर्ष प्रलंबित होते अहो या मतदारसंघामध्ये, ते मार्गी लागलेले आहेत. पहिल्या टर्ममध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार आहेत. संपूर्ण देशामधले जे फर्स्ट टर्मचे खासदार आहेत त्यातला 3रा क्रमांक आहे. आणि त्यानंतर केवळ टीका करायची म्हणून टीका करण्यापेक्षा मला वाटलं वयस्कर व्यक्तींनी आशीर्वादाचा हात द्यावा, चांगल्याचं चांगलं कौतुक करावं. या पलीकडे काय आपण प्रश्न मांडले, निलंबन झालं, आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे. अमोल कोल्हेंना पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्न झाला तर काय? हे बघा, हे प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. जेव्हा भिंतीला पाठ लागते तेव्हा दुपटीने उसळायचं असतं. या पलीकडे दुसरं काय सांगणार? आणि हा रोखण्याचा जो काही जर प्रयत्न असेल, ही वैयक्तिक लढाई नाही, ही माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची लढाई आहे. आणि ही सर्वसामान्य शेतकऱ्याची लढाई ही शेवटच्या टोकापर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही आम्ही सगळेजण मिळून लढणार आहोत. महाविकास आघाडी लढणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही हा रोखण्याचा प्रयत्न कोणी करू शकेल. केंद्र सरकारने जर घेतला नाही तर पुढची भूमिका काय असेल? केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय हा जर मागे घेतला नाही तर याचे परिणाम महाराष्ट्र सरकारला सुद्धा भोगावे लागतील. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं ही आग्रही मागणी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आग्रही मागणी ही केंद्र सरकारकडे ठामपणे मांडावी. नाहीतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जनता हा प्रश्न विचारेल, तुमच्या मंत्रिपदाचे तिढे सोडवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारची दारं ठोठावता येतात, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारचं दार कधी ठोठावणार? डॉक्टर साहब, आप जो किसान मोर्चा यहाँ पे निकाल रहे हैं, क्या कारण है इसके पीछे और किस तरह से ये मोर्चा पूरा निकलेगा? जब से आप केंद्र सरकार का रवैया देख रहे हैं, पहले 3 काले कानून जो कृषि कानून लाए गए थे उसके खिलाफ करीब साल भर से ज़्यादा प्रदर्शन हुआ और उसके बाद ये किसान कानून वापस लेने पड़े. हमने एक बहुत बड़ी दुर्घटना भी देखी जहां आंदोलनकारी किसानों को रौंदा गया, एक माननीय मंत्री के बेटे की गाड़ी से उन्हें कुचला गया, ये भी हमने देखा. और उसके बाद
केंद्र सरकार को ये किसान कानून वापस लेने पड़े। तो ये बात किसानों के दिल में है कि ये सरकार का रवैया जो है जो किसानों के खिलाफ है। अभी जो अनियन पे, प्याज पे जो एक्सपोर्ट बैन लगा है, इस वजह से किसानों में बहुत बड़ा आक्रोश है, क्योंकि जब भी पिछले 8-9 सालों से प्याज को वाजिब दाम नहीं मिल रहे और अभी जब किसानों को 4 पैसे मिलने की एक गुंजाइश पैदा हुई थी, तब सरकार ने पहले तो 40% एक्सपोर्ट ड्यूटी लगाई और उसके बाद अभी केंद्र सरकार ने एक्सपोर्ट बैन लगा दिया, जिसकी वजह से जो 40 रुपये किलो तक प्याज खरीदा जा रहा था वो 15-20 रुपए तक नीचे आ गया और किसानों को बहुत बड़ा नुकसान झेलना पड़ा। और ये किसान आक्रोश मोर्चा, हम 6 मुद्दों को लेकर आगे चल रहे हैं। ये एक्सपोर्ट बैन तुरंत हटाया दिया जाए, जो दूध उत्पादक किसान हैं उनके दूध के लिए 5 रुपए का जो अनुदान है वो विदाउट एनी क्राइटेरिया ये 5 रुपए का अनुदान दिया जाए। जो लेपर्ड प्रोन एरियाज है वहाँ पे दिन में 3 फेज लाइट का अखंडित ये सप्लाई होना चाहिए और जो किसानों के बच्चे हैं उनके एजुकेशनल लोन के लिए ये जो धोरण है, ये पॉलिसी है, इसमें एक बहुत सरलता लाई जाए। और जो आखिरी मांग हमारी है वो मांग ये है कि अगर चुनिंदा पूंजीपतियों के 25 लाख करोड़ के कर्जे राइट ऑफ होते हैं तो हमारे किसानों के कुछ 1000 रुपए के कर्जे क्यों नहीं राइट ऑफ होते। ये प्रमुख मांगे लेके हम ये किसान मोर्चा निकाल रहे हैं। आपने जैसे ही किसान मोर्चा का ऐलान किया तो अजित पवार इन्होंने आपको टारगेट किया, क्या लगता है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।